आदरणीय व्यासपीठावरील आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, विद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय सोनटक्के सर, त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सन्माननीय वावळ सर, व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय चव्हाण सर, आदरणीय मतकर सर, आदरणीय गुंजकर सर, आदरणीय आव्हाड सर आणि विद्यार्थी मित्रांनो, एकदा सगळे सरळ बसा आणि एक थोडंसं ऐका. आपण प्रत्येकाबद्दल काही ना काही ऐकतो, परंतु ज्याचं समाजाबद्दल काहीतरी देणं लागतं त्याचं आपण ऐकलं पाहिजे. त्याच्याशिवाय समाज घडत नाही. आणि समाज घडवायचा असेल तर समाजामध्ये कुणाकडे तरी पाहून त्याच्या कार्याचा अवलंब करून आपण चाललं की समाज आपल्या बरोबर चालतो. आज दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती. ज्या ज्या ठिकाणी आपल्याला दिव्य अशी मूर्ती दिसते, ज्या ठिकाणी आपल्या माना आपोआप झुकतात, निश्चितच त्यांचं कार्य खूप महान असतं. असे अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे भूतपूर्व सचिव आदरणीय माजी आमदार गणपत राजाराम म्हस्के पाटील तथा रावसाहेब म्हस्के पाटील यांची पुण्यतिथी आपण साजरी करत आहोत. वास्तविक पाहता रावसाहेबांचं व्यक्तिमत्व एवढं मोठं होतं की ते फक्त संस्थेपुरतं मर्यादित नाहीये. एक अष्टपैलू व्यक्तिमत्व त्या काळात घडून गेलं की जे समाजासाठीही आणि संस्थेसाठीही खूप प्रेरक ठरलं. आज आपली संस्था एक फार मोठा महान वटवृक्षाच्या रूपात आपण पाहतोय की जिथं असंख्य गोरगरिबांची मुलं शिक्षण घेत आहेत. त्या काळात मुलींना शिक्षणाचे दरवाजे जवळजवळ बंद होती, परंतु अशाच काही समाज सुधारकांच्या माध्यमातून मुलींना शिक्षणाचा आग्रह करण्यात आला. त्या शिक्षणाच्या प्रवाहात आणल्या गेल्या आणि आज ज्या मुली स्वतःच्या पायावर उभ्या आहेत त्या अशा व्यक्तींच्या कार्यामुळे उभा आहेत. आपली संस्था आज फार मोठी आहे, फार मोठी भरारी आपल्या संस्थेने घेतलेली आहे. त्या काळात या व्यक्तीनं केलेलं कष्ट हे फार मोठं कार्य आहे आणि कोणत्याही व्यक्तीचं कष्ट विसरून जाणं हे सोपी गोष्ट नाहीये. जवळजवळ 37 वर्ष ते 38 वर्ष संस्थेचे सेक्रेटरी म्हणून त्यांनी काम पाहिलं. त्या अगोदरचा काळ जर पाहिला रावसाहेबांचा, तर रावसाहेबांचा जन्म आपल्याच पाथर्डी तालुक्यात निंबोडी या गावात झाला. निंबोडी गाव तसं खूप छोटंसं गाव. रावसाहेबांना राजकीय वारसा नव्हता. राजकीय वारशाशिवाय उभं राहणं समाजामध्ये सोपं नाहीये, परंतु त्या काळातला समाज, आज जरी आपण शिक्षणानं सुज्ञ झालो असलो, त्या काळात शिक्षणानं जरी लोक सुज्ञ नव्हते, परंतु विचारानं आपल्यापेक्षा फार मोठी प्रगल्भ विचाराची लोक त्या काळात होती. 1972च्या दुष्काळात त्यानंतरच्या विधानसभेमध्ये रावसाहेबांना भरघोस मतांनी आपल्या तालुक्यातून निवडून देण्यात आलं. रावसाहेबांनी तो काळ पाहिला तर तो काळ कंदील चिमण्यांचा आणि जास्तीत जास्त झालं तर एक उजेड देणाऱ्या बत्तीचा काळ होता. रावसाहेबांनी आपल्या भागात सगळीकडे पायपीट केली. ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या गोष्टीची कमतरता आहे, कुठं पाण्याचे बंधारे असतील, कुठं पाझर तलाव असतील, आजचे जे जे काही पाझर तलाव झालेले आहेत ते 1972च्या दुष्काळात झाले आणि त्या पाझर तलावाच्या भिंती रचण्याचं काम त्या काळातल्या कैलासवासी रावसाहेब म्हस्केंनी केलं. आज पाणी अडवा पाणी जिरवा, शेतीला पाणी पाहिजे, अनुदानाची मागणी केली जाते. शासन जेव्हा अनुदान देईल तेव्हा ते उभं केलं जातं, पण लोकांच्या कष्टातून हे जे काही त्या काळातले पाझर तलाव झाले, त्या काळात आपल्या भागात निश्चितच फार मोठं काम रावसाहेबांनी केलेलं आहे. त्या काळातला आणि आत्ताच्या काळातला शेवटचा आमदार, जो की स्वतःच्या खर्चानं एसटीनं मुंबईला सभेसाठी जाणारा माणूस, मीटिंगला जाणारा माणूस. आजचा आमदार असा नाहीये किंवा त्यांच्या अगोदरही नाही, परंतु रावसाहेबांचं नाव, रावसाहेबांचं कार्य जर पाहिलं तर रावसाहेब स्वतःच्या तिकिटावर एसटीनं मुंबईला जायचं, एवढं मोठं कार्य होतं. रावसाहेबांचं अतिशय साधं राहणीमान. संस्थेत जरी त्यांनी सेक्रेटरी पद भूषवलं असलं, खरी गोष्ट सांगायची झाली तर आपल्याला अत्यंत प्रिय असलेली जी गोष्ट आहे त्या गोष्टीचा क्षणात त्याग करता आला पाहिजे, अगदी क्षणात त्याग करता आला पाहिजे. रावसाहेबांनी 32 वर्ष
37 वर्ष संस्थेची सेवा केली, संस्थेचे हायस्कूल उभा केले, स्वतःच्या पोटाला पीळ मारून, लक्षात ठेवा माझी भाषा, स्वतःसाठी काही ठेवलं नाही, परंतु संस्था उभी झाली पाहिजे, संस्थेचे हायस्कूल उभे झाले पाहिजेत, गोरगरिबांच्या मुलांना तिथं शिक्षणाच्या सोयी सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत, या हेतून ते प्रेरित झाले. त्या काळात त्यांना आपल्याच तालुक्याचे खासदार सन्माननीय चंद्रभान बाळाजी आठरे पाटील यांनी फार मोठी मोलाची मदत केली आणि ही संस्था उभी केली. आज नगर जिल्ह्यामध्ये संस्थेचा वटवृक्ष पाहिलं तर फार मोठा आहे, कितीतरी मुलं तिथं शिक्षण घेत आहेत आणि ही प्रत्येक वीट, ही प्रत्येक जागा, ही प्रत्येक फरशी, आपण बसत असलेलो बेंचेस, यामध्ये रावसाहेबांचं कार्य आहे हे लक्षात ठेवा. कोणत्याही गोष्टीचे उत्तुंग कार्याचे महामेरू उभं राहायचं असेल तर त्यामागे कुणाचा तरी त्याग असतो फार, आणि रावसाहेबांचा त्याग या कार्यासाठी फार मोठा आहे. रावसाहेबांनी जवळजवळ संस्थेत काम करताना गोरगरिबांच्या मुलांना त्या काळात नोकऱ्या दिल्या, त्याचं शिक्षण पाहिलं. रावसाहेबांकडे जर नोकरी मागायला गेलं तर रावसाहेब त्यांना विचारायचे, तुमचं शिक्षण काय आहे, परिस्थिती कशी आहे. एक व्यक्तीला कुटुंबातल्या नोकरी मिळाली की त्याचं घर उभं राहतं, हा रावसाहेबांचा हेतू होता. रावसाहेबांनी अतिशय प्रामाणिकपणे काम केलं. याचाच अर्थ असा की संस्थेत काम करताना रावसाहेबांचे 5च नाही तर रावसाहेबांचे 10ही बोट निर्मळ राहिले, स्वच्छ राहिले. आणि आजच्या काळात स्वच्छ राहणं सोपं नाहीये. पांढरं शुभ्र त्यांचं जसं पेहराव होता तसंच वागणं सुद्धा त्यांचं पांढरं शुभ्र होतं. आज संस्थेबद्दल आपल्याला त्यांच्या कार्यातून आपण निष्ठा व्यक्त केली पाहिजे. मी संस्थेचा पाईक आहे, आपण सगळे संस्थेचे सेवक आहोत, या भूमिकेतून रावसाहेबांनी प्रत्येकाला वागणूक दिली. एखादा चुकत असेल, रावसाहेबांनी त्याला जवळ घेऊन समजावून सांगितलं. प्रत्येक वेळेस त्याच्याशी पत्रव्यवहार वैयक्तिक केला. कर्मचाऱ्याशी प्रत्येक वेळी पत्रव्यवहार वैयक्तिक करणारा पहिला सेक्रेटरी संस्थेचा असेल की एखाद्या त्यावेळेस फोनची वगैरे सुविधा नव्हती, पत्रव्यवहार हा लेखी असायचा. आणि एवढ्या मोठ्या संस्थेचा सेक्रेटरी एका सेवकाला पत्रव्यवहार स्वतःच्या लेखणीतून करतो, म्हणजे हे फार मोठं रावसाहेबांचं कार्य आहे. त्या लेखणीतून त्याला समज दिली जायची. एवढंच नाही समजलं तर त्याला बोलवून घेतलं जायचं, जवळ घेऊन समजावून सांगितलं जायचं, परंतु त्याचं वाटोळं करण्याची भूमिका त्या काळातल्या सेक्रेटरीने रावसाहेबांनी केली नाही. अशा या महान व्यक्तीला मी शतशत नमन करतो आणि मला या ठिकाणी बोलण्याची जी संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल सांस्कृतिक मंडळाचे आभार मानतो. धन्यवाद.